नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण जो व्हिडिओ करतोय तो अर्निंग्जवर करतोय. ओके, आता गेल्या आपण 6 महिन्यात बघितलं किती किती चांगल्या न्यूज येऊन गेल्या की पहिल्यांदा बाबा निर्मला सीतारामने 12 लाखापर्यंत जे इन्कम आहे त्याच्यावरचा कर माफ करून टाकला 6 महिन्यापूर्वी. ओके, आउट ऑफ द बजेट. त्याच्यानंतर दोनदा RBIने इंटरेस्ट रेट कमी केला तरी मार्केटवरती गेलं नाही. त्याच्यानंतर ट्रम्प डील झालं, युरोपियन डील झालं, मदर ऑफ ऑल डील झालं, फादर ऑफ ऑल डील झालं, तरीसुद्धा मार्केटवरती गेलं नाही. मार्केट जिथल्या तिथेच आहे. मग तेव्हा काय लोक म्हणायला लागले, कारण शोधत असतो आपण की आता मार्केटवरती काय जात नाही आहे. त्याचं एकमेव कारण असतं लिक्विडिटी, की आता कोणाला काही घ्यायचंच नाही आहे. ओके, पण लोक काय सांगतात, एक्सपर्ट सांगतात की अर्निंग जाना चाहिए, अर्निंग जाना चाहिए. आता अर्निंग्स पण आले. ओके, डिसेंबर एंडचे अर्निंग्स पण येऊन गेले. डिसेंबर एंडचे अर्निंग्स चांगले आलेले आहेत. ओके, ओव्हरऑल ग्रोथ आहे 7.5%. सगळे सेल्स वाढलेले आहेत 500 कंपन्यांचे. अराउंड 400 कंपनीज आहे ट्रॅक. तर त्याचे उत्तम 7.5% टोटल कंपन्यांचे सेल्स वाढलेले आहेत आणि प्रॉफिटसुद्धा 11% वाढलेलं आहे. तर हे असूनसुद्धा मार्केट काय वरती जात नाही. त्याला एकच आन्सर आहे की लिक्विडिटी. ओके, तर लिक्विडिटी म्हणजे काय, FIIला यायला पाहिजे आणि दे हॅव टू कम इन बल्क. ओके, दे हॅव टू कम अँड बाय एव्हरी डे 5-6 हजार 7,000 कोटी घ्यायला पाहिजे मिनिमम. ओके, जेव्हा मार्केट वरती गेलेलं आहे तेव्हा एका दिवसात FIIने 10,000 कोटीच्या वरती घेतलेले आहेत. म्हणजे एकदा तर पीकला 2007ला 69,000 करोड एका महिन्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. ओके, टोटल 5-6 हजार 10,000 पर डे म्हटलं तरी ऑन अन ॲव्हरेज. तर 70,000 कोटी रुपयाचे त्यांनी स्टॉक घेतले एका महिन्यामध्ये पीक. तेव्हा मार्केट जवळजवळ 10% वरती गेलं होतं. ओके, तर तसे आत्ता काही घेत नाहीत. ओके, ओव्हरऑल महिन्यामध्ये जरा 10,000 कोटीचे घेतले तरी देव पावला म्हणायचं झालं. त्याच्यामुळे FII जेव्हा येतील तेव्हाच मार्केटवरती जाणार आहे. आणि FII आत्ता जे येणार जे चाललं होतं तेवढ्यात ट्रम्प बाबूंनी हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अमेरिकेच्या की सगळे टेरिफ इल्लीगल आहेत. आणि त्यानंतर ट्रम्प म्हणला की नाही इल्लीगल नाही, मी 10% तर लावणारच राहणार. त्यामुळे रोलर कोस्टर चालले. मोस्ट कन्फ्युजन क्रिएट केलं आहे मार्केटमध्ये वर्ल्ड ओव्हर. त्याच्यामुळे कोणालाच काही कळत नाही. त्याच्यामुळे मार्केट परत वरती जाईल की नाही बिकॉज ऑफ ट्रम्प सुप्रीम कोर्ट डिसिजन मार्केट परत साशंकच आहे. ओके, त्यामुळे लिक्विडिटी आली तर मार्केटवर जाणार, लिक्विडिटी नसेल तर मार्केटवर जाणार नाही. किती अर्निंग चांगली असो, किती तुम्ही सवलत द्या, किती RBIने इंटरेस्ट रेट कमी करो वगैरे वगैरे, लिक्विडिटी इज द किंग. ओके, त्यामुळे लिक्विडिटी मार्केटमध्ये जेव्हा येईल तेव्हाच मार्केटवर जायला सुरुवात येईल. आणि कधी कुठपर्यंत FII येणार नाहीत. मे बी अनदर 4 महिने अजून 6 महिने येणार नाहीत. पण नंतर त्याने यायलाच लागेल. ओके, नाही आले तर ऑब्व्हियसली अर्निंग्स ग्रोथ तर आपली चांगली होतेच आहे. त्यामुळे त्यांना दे विल बी फोर्स टू कम इन इंडियन मार्केट. ओके, तर आता अर्निंग्सबद्दल बघू आपण. आता मी अर्निंग्स बद्दल जे ॲनालिसिस केलेलं आहे तर सगळ्यात जो अर्निंग्स ज्याचं जास्त आलं आहे तो आहे MRF. ओके, MRFचं अर्निंग आलं 10 रुपयाच्या शेअरला, एका शेअरला 1240 रुपये सप्टेंबरमध्ये कमवले होते. म्हणजे 10 रुपयावर 1240 रुपये कमवले होते MRFनी. ओके, आणि कारण फेस व्हॅल्यू 10 आहे म्हणून. आणि अर्निंग पर शेअरची डेफिनेशन काय, अर्निंग पर शेअर. आणि पर शेअर म्हणजे एक शेअर व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू कॅन बी 1, इट कॅन बी 5, इट कॅन बी 4 और इट कॅन बी 10, राईट. तर हा MRFचा फेस व्हॅल्यू 10 आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आली सगळ्यात हायेस्ट EPS 1239. आणि जूनमध्ये होती 1180, मार्चमध्ये होती 1207 आणि डिसेंबरमध्ये होती 744. ओके, त्या डिसेंबरचे पण रिझल्ट्स आले, चांगले आले रिझल्ट. डिसेंबर सगळ्यात लोएस्ट मंथ असतो फॉर MRF काइंड ऑफ टायर शेअर्स. ओके, त्यानंतर अबाउट लॅबोरेटरीज पण अर्निंग EPS आला 195. जूनमध्ये होता 172 आणि सप्टेंबरला आता 195 आणि डिसेंबरला पण साधारण 200च्या सुमारास आलेलं आहे. त्यामुळे अर्निंग चांगले आहेत. ओके, त्यामुळे हा शेअर जर पडला असेल तर घ्यायला हरकत नाही. अर्निंग चांगले आहेत तरी शेअर पडला आहे अशी मार्केटची कंडिशन आहे. कारण लिक्विडिटी नाही आहे. ओके, नो बायर्स बिकॉज ऑफ फिअर. आणि जेव्हा फिअर असतं तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये हळूहळू घ्यायचं असतं, एकदम काय घ्यायचं नसतं. पण रोज जर तुम्ही आठवड्याला जरी एक अबॉटचा शेअर घेतला तरी तुम्हाला 1-2 वर्षामध्ये 30 ते 40% पर ॲनम प्रॉफिट झालेला दिसेल. ओके, MNC कंपनी, अबाउट लॅबोरेटरीज, फार्मा कंपनी. त्यानंतर बॉश इंडिया, याचा पण EPS आला आहे सप्टेंबरला घसरला आहे, 188 आला आहे. पण हा सायक्लिकल शेअर आहे. ओके, जूनमध्ये याचा मॅक्सिमम आला होता 378 बिकॉज ऑफ अदर इन्कम. पण रेस्ट ऑफ द क्वार्टर्स त्याचा EPS आहे टिपिकली 150 ते 180. तो बॉश म्हणजे डायव्हर्सिफाईड कंपनी आहे. बॉश काय नाही बनवत, सगळंच बनवतं. ओके, नंतर ACCचे पण रिझल्ट्स चांगले आले. सिमेंट कंपनीचे टॉप रिझल्ट्स ACCमध्ये दिसतात आपल्याला. आता हे ACC शेअर्स एक्स्ट्रीमिश होणार आहे आणि गुजरात अंबुजे तुम्हाला शेअर मिळणार आहे त्याच्याऐवजी. त्यामुळे आय विल इग्नोर ACC. दो इट इज अ टॉप परफॉर्मिंग इन टर्म्स ऑफ EPS. हा पण 10 रुपयाचा शेअर आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपयावर 178 रुपये एका क्वार्टरमध्ये मिळवलेत. म्हणजे ओव्हरऑल 4 महिन्यामध्ये म्हटलं तर 4 क्वार्टरमध्ये बघितलं तर 400 रुपये, 10 रुपयावर 400 रुपये ACC कमावते. त्याच्यानंतर पेज इंडस्ट्रीज, ही पण कंपनीचा EPS 175 आला. गेल्या क्वार्टरला 180 होता, त्याच्या आधी 147, 183, साधारण टिपिकली 175 ॲव्हरेज आहे.
आणि हा सुद्धा उत्तम शेअर, उत्तम EPS आलेला आहे. अर्निंग्स. पेज इंडस्ट्रीज जनरल गारमेंट बनवते, एक्सपोर्ट पण आपण भरपूर करतो. आता ट्रम्प टेरिफचं समजा 10% झाले किंवा 0 झाले तर ऑब्व्हियसली याला पण चांगले दिवस येतील. पेज इंडस्ट्रीज विल अगेन स्काय रॉकेट टू 50,000 रुपीज. आता 32,000ला आहे. ओके. हनीवेल इंडिया. ओके, आय विल स्किप दिस कारण हनीवेलचा लॅकलस्टर परफॉर्मन्स आहे, याच्यामध्ये ग्रोथच दिसत नाही. नंतर डिक्सन टेक्नॉलॉजी. डिक्सन टेक्नॉलॉजीमध्ये ग्रोथ फंटॅस्टिक आहे. हा पण शेअर 20,000चा 11,000ला आलेला आहे. कारण ह्याची एक वर्षाचा एका क्वार्टरचा EPS चांगला आला नाही म्हणून. ओके. जूनचा EPS फक्त 37 आला आणि सप्टेंबरचा 111 आला आणि डिसेंबरचा पण EPS तुम्ही चेक करा किती आला आहे. ते ऑलरेडी अनाऊन्स झालेले आहेत रिझल्ट्स याचे. आणि ह्या जर EPSचा तुम्ही ग्राफ काढला तुम्हाला पटकन कळेल की कुठल्या शेअरचा EPS क्वार्टरली कुठल्या क्वार्टरमध्ये बेस्ट आणि कुठल्या क्वार्टरमध्ये कमी आहे. ओके. त्याच्यामध्ये दिसतं आहे की अबाउट लॅबोरेटरीचा एव्हर ग्रोईंग EPS आहे. ओके. टॉप नॉच तुम्ही जर बघितलं तर. आणि पेज इंडस्ट्रीचा एव्हर ग्रोईंग नाही आहे, पण गेले 4 क्वार्टर तिथेच आहे. चांगला वाढलेला EPS आहे, त्यांनी काय डिग्रोथ केलेलं नाही आहे. ओके. त्यानंतर अजून आहे काय मारुतीचे पण रिझल्ट चांगले आलेले आहेत. हिरो मोटर्सचे पण रिझल्ट उत्तम आलेले आहेत. टू व्हीलरला काय मरण नाही. ओके. बजाज ऑटो, हिरो आणि TVS यांना मरण नाही. हे 4 क्वार्टर्स उत्तम रिझल्ट देतात आणि 12 महिने चालणारे शेअर्स आहेत. एक्सेप्ट वेन द लिक्विडिटी इज नॉट देअर मे बी दिस शेअर्स विल लँग्वेज लिटल बिट. ओके. हॉकिन्स प्रेशर कुकर. ओके. ह्या कंपनीचा पण फ्लिपफ्लॉप असतो ओव्हरऑल. त्याचे पण सीझन्स असतात आणि सीझन म्हणजे काय टिपिकली हा शेअर सप्टेंबरला 60 EPS होता. त्याच्या आधी जूनमध्ये 49 होता आणि मार्चला 65 होता. म्हणजे गेल्या सप्टेंबर नंतर किती जून आणि मार्चमध्ये ह्याचा उत्तम होता. EPS 65 होता. मार्च क्वार्टरला हॉकिन्स प्रेशर कुकर विल ऑलवेज डू गुड. ऑल मार्च EPSs आर ॲट द टॉप. त्यामुळे आता हा मार्च जो येईल 2024चा अगेन ना हॉकिन्स प्रेशर कुकर कॅन गो फ्रॉम 7100 टू 9500. ओके. म्हणजे टिपिकली तुम्हाला 2000चा फायदा मिळू शकतो. टेक्निकल जर बघितलं तर तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि मगच अभ्यास करा. वी आर डिस्कसिंग अबाउट अर्निंग्स कोणाचं वाढले. P&G हेल्थ फॉरएव्हर गुड अर्निंग्स आणि गेल्या 3 वर्षामध्ये ह्याचा अर्निंग्स 38 to 53 झालेला आहे. ऑलमोस्ट 1.8 टाईम झालेला आहे. P&G हेल्थ आत्ता 5,000ला असेल, 6,500वरून तो खाली पडलेला आहे. ओके. आणि MNC कंपनी आहे. ICRA रेटिंग कंपनी, याचा पण EPS इज कंटिन्युअसली रायझिंग. 38 2 वर्षापूर्वी होता, तो आता 50 झालेला आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं तर. ओके. नंतर पॉलीकॅब फॉर ग्रोईंग. ओके. पॉलीकॅबचा EPS 2 वर्षापूर्वी 18 होता एका क्वार्टरचा, आता एका क्वार्टरचा 46 आहे पॉलीकॅब. पण हा खूप महाग शेअर आहे. फॉरएव्हरवरती जातो पण थोडा रिस्की वाटतो मला. नंतर बायर इंडिया. बायर क्रॉप सायन्सचं जून आणि सप्टेंबर हे दोन्ही क्वार्टर्स उत्तम असतात. आता डिसेंबरचा क्वार्टर त्याचे रिझल्ट झाले थोडेसे कमी लॅकलस्टर आहेत, पण आत्ता शेअर घेण्यासारखं आहे. मे बी 4100 किंवा 4200ला. आणि शेअर 6500ला नक्कीच जातो. एका वर्षात जातो. एका वर्षामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता. बायर क्रॉप सायन्स ही पेस्टिसाईडची कंपनी आहे आणि इट विल गिव्ह यू अपॉर्च्युनिटी टू एक्झिट विदिन 1 इयर. पण योग्य सीझनला घ्यायला पाहिजे. ओके. जून आणि सप्टेंबर हे क्वार्टर्स त्यांचे खूप हेवी असतात, म्हणजे प्रॉफिट खूप जास्त असतो आणि त्याच्यानंतरचे 2 क्वार्टर्स प्रॉफिट कमी असतो. त्यामुळे फेब्रुवारी मार्चमध्ये हा तुम्ही शेअर घेऊ शकता आणि नंतर जून एंड किंवा सप्टेंबरच्या आधी म्हणजे साधारण ऑगस्टला तर विकून टाकायचा. ओके. विकायचं विसरायचं नाही. विकले नाही तर तुम्हाला प्रॉफिट कसा मिळणार, राईट. त्यानंतर L&T टेक तर बापरे काय झालं. L&T टेकला भूचाल आलेलं आहे. L&T टेक हॅज कम डाऊन टू मे बी 34 or 3600 फ्रॉम 5200. ओके. पीक वॉज प्रॉब्ली 5500, पण आपण पकडूया की 5200 वॉज अ पीक. ओके. 30-40% पडलेला आहे. ओके. AIचा ह्याच्यामध्ये इन्फ्लुअन्स आलेला आहे. AI बद्दल नक्कीच L&T कोणाबरोबर तरी पॅक्ट करणार आणि करार करणार आणि हा शेअर पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम नक्कीच तुम्हाला फायदा मिळून जाईल. पर्सिस्टंट सिस्टम इज फॉरएव्हर ग्रीन. दर क्वार्टर ऑन क्वार्टर याचा EPS वाढतोच आहे, अर्निंग्स वाढतच आहे. आणि यांनी ऑलरेडी AI साठी एका कंपनीबरोबर करार केलेला आहे. त्यामुळे हा जर तुम्हाला आत्ता पडलेल्या भावाला मिळाला तर घ्यायला हरकत नाही. फक्त काय एका शेअरची तुम्ही लाईन आयटम शुड नॉट बी मोर दॅन 1 लाख. ओके. किंवा तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे शुड नॉट बी मोर दॅन 50,000 रुपीज. ओके. कारण डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आपण करतो. नुसतेच तुम्ही पर्सिस्टंट घेऊन बसलात काय 10 शेअरपैकी 50% पर्सिस्टंट घेतले तर तुम्ही त्याच्यामध्ये रॉंग जाऊ शकता. ओके. त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन इज मस्ट. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा फिनॉमिनली परफॉर्मन्स चांगला गेले 2 वर्षामध्ये. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स आहे. ओके. त्यामुळे आणि नवीन फ्लोरिन याचा पण क्वार्टर ऑन क्वार्टर गेले 1 वर्ष EPS वाढतोच आहे. EPS 12वरनं 29 EPS गेलेला आहे. नवीन फ्लोरिन फॉरएव्हर बाईंग शेअर असतो, मधनं पडतो, तर मग पडलेल्या वेळेला घ्यायला पाहिजे. पुढचा आहे तो सनोफी कंझ्युमर आहे. ओके. ह्याचा पण EPS 13वरनं डबल झाला आहे. ओके. विदिन स्पॅन ऑफ 1.5 वर्ष. त्यामुळे सनोफी कंझ्युमरचे आता डिसेंबरचे रिझल्ट्स येतील.
ते पण उत्तमच येतील. आणि हा शेअरसुद्धा 5,000वरनं आता 4,000ला आलेला आहे. 1,000 पडला म्हणजे 25% पडलेला आहे. MNC शेअरसुद्धा पडतात. तेव्हा अपॉर्च्युनिटी असते तेव्हा घ्यायचे असतात, कधीही घ्यायचे नाही शेअरला. ओके. शेअर सेल किमतीला तुम्ही जर बाय केला तर तुम्ही तोट्यात राहाल विदिन नेक्स्ट मे बी 5 मंथ्स ऑर 6 मंथ्स. मग तुम्ही 5 वर्ष थांबला तर तुम्ही फायद्यातच राहाल, पण तुम्हाला खूप जास्त दिवस थांबावं लागतं. रॉंग टाईमला जर शेअर घेतला तुम्हाला जास्त वर्ष थांबावं लागतं. हाच एक तोटा असतो, पण चांगला शेअर पाहिजे. ओके. कोरोमंडल फर्टिलायझर याचे पण उत्तम रिझल्ट्स येतात. कधी येतात तर टिपिकली सप्टेंबर आणि जून क्वार्टरमध्ये याचे रिझल्ट्स फिनॉमिनली चांगले असतात. त्याच्यानंतर याचे पेस्टिसाईडचा बिझनेस असल्यामुळे शेअर तो पडतो कारण त्यांचे 2च क्वार्टर्स उत्तम प्रॉफिट्स असतात, त्यानंतर ते नसतात. ओके. क्रिसिल फॉर बाईंग शेअर आहे. ओके. तसे EPSची स्टोरी आहे आणि असे EPSचे तुम्ही प्लॉट करू शकता. अर्निंग पर शेअर प्रत्येक साईटवर कळतं. प्रत्येक फायनान्शियलचं तुम्ही बघितलं कंपनीचं, तुम्हाला क्वार्टर ऑन क्वार्टर EPS बघा आणि क्वार्टर ऑन क्वार्टर EPS प्रमाणे शेअर वाढतो किंवा पडतो अपार्ट फ्रॉम टेक्निकल रिझन्स. त्यामुळे नो रॉकेट सायन्स की सिजनल शेअर्स कधी पडतात आणि ते कधी घ्यायचे असतात. नो रॉकेट सायन्स इफ यू बाय लेट्स से सम PSU शेअर्स विच आर ऑलवेज मार्च हेवी, कारण त्यांचं डिस्पॅचेस सगळ्यात मार्चमध्ये जास्त असतात आणि प्रॉफिट्स पण मार्चमध्ये जास्त असतात कॅपिटल गुड्सचे. ओके. त्याच्यामध्ये पंप्स असतील, ओके, इलेक्ट्रॉनिक्स असेल, डिफेन्स असेल. मार्चमध्ये HAL, आता HALचे नंबर फॅन्टास्टिक येतील बा. मार्च यांचे रिझल्ट्स अजून आलेले नाही आहेत ॲज वी स्पीक, पण ते आले तर फॅन्टास्टिक येतील. त्यामुळे 4100ला घ्यायला काहीच हरकत नाही. ओके. फॉर एव्हर HAL विल बी एक्सपोर्टिंग ऑल द कंपोनंट्स ऑफ डिफेन्स. ओके. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि पैसे मिळवा आणि श्रीमंत व्हा. ओके. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.